गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आहे। गुढीपाडव्याच्या निमित्ताने सगळीकडे उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळे सज्ज झालेले आहेत। अनेक ठिकाणी भव्य शोभायात्रांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। आज गुढीपाडवा आहे आणि हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे। नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आणि याच निमित्ताने महाराष्ट्रासह देशभरामध्ये मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। गुढीपाडव्याच्या निमित्ताने सगळीकडे उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे, चैतन्याचं वातावरण आहे। राज्यामध्ये ठिकठिकाणी महत्त्वाच्या शहरांमध्ये शोभायात्रांचं आयोजन हे केलं जातं। सध्याची आपण ही दृश्य पाहतोय। शोभायात्रेला काही ठिकाणी सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। याच पद्धतीने गिरगाव, डोंबिवली, ठाणे या ठिकाणी भव्य अशा शोभायात्रा निघत असतात। तरुणाई तसेच लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वजण मोठ्या उत्साहात शोभायात्रांमध्ये सहभागी होत असतात। नववर्षाचं स्वागत जल्लोषात होत आहे। याच शोभायात्रेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झालेले आहे। खरं म्हणजे सर्व भारतीयांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। प्रभू श्रीरामांचं मंदिर पुनर्निर्मित झाल्यानंतर हा पहिला गुढीपाडवा आहे। आपण प्रभू श्रीरामांच्या विजयाची गुढी उभारत असतो, त्यामुळे उत्साह मोठा आहे। आणि यावेळी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात आणि देशामध्ये आम्ही विजयाची गुढी उभारू। वातावरण राममय आहे, विजय निश्चित आहे, जनतेचा आशीर्वाद आहे, चांगला प्रतिसाद आहे। आता कालची सभा आपण बघितली, तो ट्रेलर होता, पुढे पिक्चर पाहायला मिळणार। नक्कीच जे आहे देवेंद्र फडणवीस होते, ज्या पद्धतीने गुढीपाडवाचा जो आनंद आहे तो साजरा केला जात आहे आणि जो आहे त्यांनी सध्या शुभेच्छा दिल्या आहे। एक चांगलं वातावरण सध्या निर्माण झालं आहे आणि विजयाची गुढी उभारली जाईल असं सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। तर आज राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह आपल्याला दिसून येतोय। मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्यात ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आलेल्या आहेत। मुंबईसह ठाणे, पुणे, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो। डोंबिवली, गिरगाव, ठाणे, विलेपार्ले, खार, जोगेश्वरी, लालबाग, परळ अशा अनेक ठिकाणी गुढीपाडव्याला भव्य मिरवणुकांचं आयोजन हे केलं जातं। सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या शोभायात्रेत सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। ढोल ताशांच्या गजरामध्ये तरुणाईकडून नवीन वर्षाचं स्वागत हे केलं जातंय। ढोल ताशांच्या पथकांची या ठिकाणी आपल्याला जणू रांगच पाहायला मिळतीये। गुढीपाडव्याला मराठी संस्कृती दिमाखात मिरवण्याची आपली शतकांची परंपरा आहे। पारंपरिक वेशभूषा, चित्ररथ, सामाजिक संदेश आणि या सगळ्यांची ओळख करून देणाऱ्या शोभायात्रांमध्ये सहभागी होऊन तरुणाई आपली नाळ या परंपरांशी जोडून ठेवते आणि याचंच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय।